अगस ते एकच सांगतो हा, एकच. गंगेचा घास जिंगरोबाला द्या हे आम्ही नाही सांगणार, वस्तीतले समधी लोक काय वस्तीतल्या लोकांच्या तोंडून तुम्ही वधून घेणार? जीव घेईन, एकेकाच्या नळीचा गोट घेईन म्या, चालून टाकीन समजा गाव. काकी काकी अगं असं नका बोलूस, अशानं कोण वाचवेल तुला? अगं कावजळ्याची भाषा केलीस तर समजे विरोधात जातील तुझ्या. आज आमचा सूड पुरा होणार. तिकडं माळावर त्या गंगेचा बळी जाणार आणि मनोरमेच्या घरात सखूचा बळी जाणार. ए सखू, दागिने नाहीत ते, वर ढगात पोचायची शिडी आहे ती शिडी. आज तुझा खेळ खल्लास होणार सखू, खेळ खल्लास. लांब बसलीये म्हणून मला काही दिसत नाही असं नाहीये. दिगू कधी येतोय हेच बघतीये. नाही ग, सखू दिगूची कशी काय वाट बघेल, इतक्यात कसा येईल तो? नाही सासूबाई, अहो नाही. आज गंगा मावशी येईल का? कशी असेल ती? बरं वाटत असेल तिला? अगं ए बाई, बाबाजी म्हणालेत ना काल की ते सगळं बघतील म्हणून, मग तू कशाला गंगेचा घोर घेतेस? नाहीतर काय गंगी गंगी करते, ओरडली असते पण थोड्याच वेळात मरणार आहे. जाऊ दे, थोड्याच वेळात काळ येणार आहे म्हणून सुटलीस. यमुने, माझ्या सुनेला काहीही बोलायचं नाही हा, सांगून ठेवते. तू वाणबीण बघ ना जरा. रमाई, आज तू मला परक मानतेस आणि या सखूला सारखं माचीसून करतेस. मग आहेच माझी सून गुणाची. अगं बघ, ती गळ्यातली चिंचपेटी बघ, मंगळसूत्र बघ, ती कानातले, हा सगळंच विशेष आहे. हे हलव्याचे दागिने तुला तरी इतके खुलून दिसले होते का ग? दागिनेच सुंदर आहेत, कोणी घातले तरी छानच वाटतील. मी घालून दाखवू का? हिच्यापेक्षा माझ्या अंगावर 100 पटीने खुलून दिसतील हे दागिने. दागिने मिरवायला रुबाब लागतो. तो कुठे आहे सखूकडे? यमुने, काहीतरी अभद्र बोलू नकोस हा, सांगून ठेवते. अगं आजचा मान माझ्या सुनेचा, सखूचा. खरंच काय खुलून दिसतायत हो हे हलव्याचे दागिने माझ्या सुनेवर. एका माणसाची आज मौज आहे अगदी. अंगावर घातले की 2 प्रहरानं याच्या सुगंधानं अवतीभोवती दडून बसलेले इंचू, साप, पिंगळ्या सखूला दंश करतील. आणि ही मौज आता वाढतच जाणार आहे. जय रामाजी बाबा, जय रामाजी बाबा. जय जिंगरोबा.
विठोबा. इतकं छान हे नक्कीच वहिनीने बनवलं असणार. अगं आई, अगं बघितलंस का? अगं वहिनींना काय काय छान सुचतं ना. विनू, अगं अगं रमाई बघ. विनू, तुझे बाबा दिगू दादा इथे दिसतायत का तुला? पुरुषांनी बायकांच्या कार्यक्रमात थांबू नये. हो रमाई, पण वहिनी मला तिळगुळ देणार आहेत ना, म्हणून थांबलोय. तिळगुळ खाल्लं की मी जाणार. बर. सखू, अगं सखू, हो आले. अगं सखू, तिळगुळ घे ना वेणूला. त्याला पुन्हा ओरडा बसावा असं वाटतंय का ग तुला? नाही नाही, आधी मोठ्यांपासून सुरुवात करते. सासूबाई, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हो हो. अगं असू दे, असू दे, असू. सासू काकू, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. म्हणा ताई, आता तरी गोड बोलशील ना ग? मी नेहमीच गोड बोल. घ्या भाऊजी, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पण वहिनी, दिगू दादाला तिळगुळ दिलात का? नाही ना भाऊजी. अहो, त्यांनी मला दागिने दिले आणि तसेच गेले शिरपूरला. देवी आईला वाण घेऊन गेलेत. त्यांना तिळगुळ देताच आले नाहीत. अगं सखू, दिगू आणि तुझे सासरे काका दुपारपर्यंत घरी परत येतीलच ना, तेव्हा तू स्वतः दे हो त्यांना तिळगुळ. चालेल सासूबाई, झाले ना की मी दोघांना देईन. बर. दिकू परत येईल तेव्हा तू मुळी या जगातच नसशील.